नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते कोणते बदल झाले आहेत. तर मित्रांनो, कालच्या निर्णयामध्ये 5 सर्वात मोठे मित्रांनो बदल झाले आहेत. ते कोणते बदल आहेत, काय नाही, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जर स्किप केले तर तुम्हाला त्यांची इन्फॉर्मेशन काहीच मिळणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मित्रांनो 5 मोठे बदल झाले आहेत. ते कोणते आहेत तर मित्रांनो, नंबर 1 ला आहे मित्रांनो, जर तुमच्याकडे पोस्टाचं खातं असेल तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे तुमचं पोस्टाचं खातं असेल तर मित्रांनो तुम्ही ते लिंक करू शकता. मित्रांनो, पहिले कसे होते, पोस्टाचे खाते जमत नव्हते, पण मित्रांनो आता कसे झाले आहे, शासनाच्या नवीन निर्णयानुसार जर तुमच्याकडे पोस्ट खातं असेल तर ते पण ग्राहक धरले जाईल. मित्रांनो, पहिले असे नव्हते. पहिले असे होते जर तुमच्याकडे SBI, बँक ऑफ बडोदा अशा बँकेचं खातं असायला पाहिजे, पण मित्रांनो ते प्लॅन स्किप करण्यात आला आहे. मित्रांनो, आता जर तुमच्याकडे पोस्ट खातं असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नंबर 2 ला आहे मित्रांनो, राज्यामध्ये जन्म झालेल्या पण महाराष्ट्रात लग्न झालेल्या महिलांच्या पतीच्या कागदपत्रावर लाभ मिळेल. म्हणजे मित्रांनो, ज्या महिला आहेत त्यांचा जर जन्म परराज्यामध्ये झाला असेल पण त्यांच्या पतीचे कागदपत्र असतील तर मित्रांनो त्या पण महिलांना लाभ मिळेल. मित्रांनो, नंबर 3 चा निर्णय आहे प्रत्येक गावात प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून बदल करावा. म्हणजे मित्रांनो, जर काही चुकलं असेल तर ते रिपीट तुम्ही एडिट करू शकता, म्हणजे त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. नंबर 4 ला केंद्र सरकारच्या योजना घेत असलेल्या महिलेला लाभ मिळणार. तिचा अर्ज ऑफलाईन अर्ज भरून घ्यावा. मित्रांनो, जर कोणती महिला असेल आणि तिला केंद्र सरकारच्या काही योजनेचा लाभ मिळत असेल तिला पण मित्रांनो हे पैसे मिळणार आहेत. पण मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो, शासन निर्णयानुसार तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर नंबर 5 ला आहे महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसल्यास विवाह दाखल्यानुसार पतीचे राशन कार्ड पुरावा म्हणून ग्राहक. तर मित्रांनो, हे होते 5 मोठे बदल. तर मित्रांनो, या मोठ्या बदलाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.